आज मी अजिबात कडू न होता भरली कारली बनवणार आहे। इथे पाव किलो कारली घेतली आहे। एक वेळा पाण्याने धुवून घ्यायची आणि याला मधोमध अशी चीर द्यायची आहे। तर बी जर जाड असेल तर काढून घ्या, नाही काढलं तरी काही हरकत नाही। आणि छान अशी हिरवीगार कोळी बघून कारली घ्यायची आहे। तर ह्याचे मी देठ वगैरे काही कट करून न घेता अशीच ही भरली कारली बनवणार आहे। खूप छान दिसायलाही दिसतात आणि खायला अगदी भन्नाट लागतात, शिवाय 4-5 दिवस टिकतात। नक्की करून बघा अशा पद्धतीने। तर आता हे चीर देऊन झाल्याच्या नंतर यामध्ये मीठ टाकायचं आणि सर्व बाजूने छान असं लावून घ्यायचं। आता या कढईमध्ये पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवून चाळणीवर ही कारली ठेवून आपण एक 5-6 मिनिटं वाफवून घेणार आहोत। छान कारली मऊ होतात। इकडे मसाला बनवून घ्यायचा। शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेतले आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले मी पाव किलो कारल्यासाठी। एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेऊन त्याचे असे बारीक तुकडे केले, ते सुद्धा कढईमध्ये तेल तूप न टाकता भाजून घ्यायचे। आणि आता आपण हा मसाला वाटून घेणार आहोत। थोडा थंड झाल्यावरती शेंगदाणे यामध्ये खोबरं सुद्धा टाकायचं आहे आपल्याला। आधी शेंगदाणे वाटून घ्यायचे, नंतर खोबरं, लसूण आणि एक गुळाचा खडा, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला हे टाकून आपण पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही कोथिंबीर देखील टाकू शकता, मी नंतर टाकणार आहे। आता आपला हा मसाला वाटून तयार झाला आहे। आता कढईमध्ये तेल टाकायचं। कारली छान शिजून तयार झाली आहेत। तर बघा, सुरीने चेक सुद्धा करू शकता। आता याच कढईमध्ये मी ही कढई धुवून घेतली आणि त्यामध्येच तेल टाकते, म्हणजे जास्त भांडी सुद्धा भरवायची गरज नाही आपल्याला या भाजीसाठी। आता हा तयार मसाला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आणि 1 चम्मच तेल टाकून हा मसाला छानपैकी कारल्यामध्ये गच्च असा भरून घ्यायचा आणि प्रेस करून घ्यायचा, म्हणजे यातला मसाला आपण तेलामध्ये कारली टाकल्याच्या नंतर बाहेर पडणार नाही। अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे छानपैकी। आणि तेल गरम झालं की यामध्ये मोहरी, कढीपत्ता, आपलं कोथिंबीर टाकायची आहे, कढीपत्ता नाही, आणि कारली टाकायची आणि 2-3 मिनटं छान आलटीपलटी करून तेलावरती परतून घ्यायची आहे। मस्त ही भाजी लागते, चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता। नक्की करून बघा। आणि मेन म्हणजे अजिबात कडू लागत नाही, मुलंसुद्धा आवडीने खातील अशी ही भरली मसाला कारली तयार झाली आहे। कशी झाली कमेंटमध्ये सांगा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।